आणि म्हणून मी आत्ता सुद्धा जेव्हा लग्न चालू आहे तेव्हा सुद्धा माझ्या डोक्यात तोच विचार चालू आहे आणि तशाच अँगलने मी विचार करते. आता ही मंजूच्या साईडनी आहे त्याच्यामुळे ती थोडीशी पॉझिटिव्ह आहे, पण आम्ही तिला जरा साईडला केलेलं आहे. त्यामुळे आता पण आम्ही दोघीच बोलतोय, तिला अजून आम्ही याच्यात घेत नाही. जेव्हा आम्ही पहिल्यांदा करायला लागलो, कॅमेरा समोर आलो, तर आम्हाला अक्षरशः घाम फुटलेला. आईसोबत काम करताना स्वतःची आई आहे बट तरीही घाम फुटलेला. का ते माहित नाही. पण तेव्हा मम्मीनी आम्हाला आधार दिला की करा, कॉन्फिडन्स दिला की करा, काही नाही होत. माझा काही विषय जरा वेगळा आहे ना थोडासा, त्याच्यामुळे मी स्वागत माझ्या सुनेचं असं जोरदार करणार आहे की म्हणजे लोक असं येताना अशा फुलांच्या पायघड्या असतात, मी काट्यांच्या पायघड्या आणलेल्या असतील. आणि माझी खूप वेगवेगळी स्वप्न आहेत माझ्या सुनेबद्दलची की मला अशी सून हवी होती तिची आणि तशी मला ती मिळालेली नाहीये. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली मी जे काही स्वागत करेल ते असं दणदणीत आणि सातारी ठसक्यात असेल की तुम्हाला ते कळणार पण नाही. म्हणजे ते म्हणतात ना, मम्मी साहेबाशी पंगा म्हणजे साताऱ्यात दंगा. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लगेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्व मध्ये स्वागत करते. मी खूप वेळ एका व्यक्तीची वाट बघत होती, अशी आतुरतेने वाट बघत होती की मला मायलेकींची जोडी एकत्र करायची होती. आणि आता आपण कॉन्स्टेबल मंजूच्या सेटवर आहोत आणि ते लग्न सोहळा खूप सुंदर प्रकारे पार पडतोय. सगळे थकलेले असूनही आता आपल्यासोबत गप्पा मारायला रेडी आहेत. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त आहोत. मस्त आहोत आणि कामात व्यस्त आहोत. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे की लग्नाची सगळी लगीन घाई सुरू आहे इथे. तुम्हाला दिसतंय सगळं ऑडियन्स पण आहे, आम्ही पण सगळेजण लग्न एन्जॉय करायचा प्रयत्न करतोय. पण अर्धा त्याच्यात थोडा ट्विस्ट आहे. त्याच्यामुळे माझं थोडंसं जरा नेहमीच्या पेक्षा जरा थोडा एक वेगळा ट्विस्ट असल्यामुळे मी त्याच्यात सध्या व्यस्त आहे. आणि म्हणून लग्नाचा आस्वाद हे सगळेजण घेत आहेत, मी थोडीशी कमी आस्वाद घेते असं म्हणायला हरकत नाही. ते मम्मी साहेबांची एक थोडीशी झलक हवीच ना तिकडे, म्हणून ते तुम्ही बिझी आहात वाटतं. अर्थातच. तुम्ही आता काय तयारी एवढी करताय? तयारी अशी आहे की नेहमीप्रमाणे आत्ता जे मालिकेमध्ये असतं एक विलनचं काम असतं, मग माझं पण तेच काम आहे की मला ही सून पसंत नाही आहे आणि त्याच्यासाठी मी हे लग्न कसं मोडेल मी हाच सतत सतत विचार करते. मग कधी हिला सोबत घेते, कधी म्हणजे कवीला सोबत घेते, कधी स्वप्नीला सोबत घेऊन मी कटकार असताना करते, कधी आत्याला आत्तोबाला, ह्या सगळ्यांना सोबत घेऊन हे लग्न कसं मोडेल याचाच मी सतत सतत विचार करते. आणि म्हणून मी आत्ता सुद्धा जेव्हा लग्न चालू आहे तेव्हा सुद्धा माझ्या डोक्यात तोच विचार चालू आहे आणि तशाच अँगलने मी विचार करते. आता ही मंजूच्या साईडनी आहे त्याच्यामुळे ती थोडीशी पॉझिटिव्ह आहे, पण आम्ही तिला जरा साईडला केलेलं आहे. त्यामुळे आता पण आम्ही दोघीच बोलतोय, तिला अजून आम्ही याच्यात घेत नाही. मी म्हणून म्हणाले ती एवढी शांत. अच्छा बोला तिची फक्त एकच रिॲक्शन होती, आताच तिने पॉझिटिव्ह रोल दिलाय. नाही आता ती त्याने बेड बरोबर राहून ना ते वान नाही पण गुण लागला तसं झालंय. पण मी मंजूनीला सांगणार आहे. घाबरलो होतो आम्ही. घाबरलो. म्हणजे ना असं झालंय तिचं, आता तुम्ही दोघी साईडला व्हा, मी तिकडे माझी वहिनी आता येते. तू वहिनीसाठी काय तयारी केलीस मग? वहिनी येते सत्यदा सोबत येते. तर 22 मार्च आणि 26 मार्च याच्यामध्ये तुम्ही 8 वाजता नक्की पहा कॉन्स्टेबल मंजू. तू तयारी काय केली बहिणीची स्वागताची ते सांग. काय काय केलंय तुझ्या, काय काय बहिणीला मी असं आणि तसं आणि असं स्वागत काय कसं? वहिनींच्या स्वागतासाठी मी आणि जयदीप दादा सारखं म्हणजे रेडी असतो. हळदीच्या सिक्वेन्सला आम्ही त्यांच्यासाठी एक काय म्हणतात सरप्राईज डान्स वगैरे पण बसवला होता आणि तोही तुम्हाला दिसेल. तुम्ही सूनबाईंसाठी आणि तू वहिनीसाठी काय स्पेशल तयारी केली की ज्याने प्रेक्षक एकदम असे शॉक होणार की बाप्पा हे तर आम्ही एक्सपेक्ट नव्हतं केलं आता? मम्मी सोबत राहून राहून मी इतकी निगेटिव्ह झाले की मला आता मंजू वहिनी घरातच नकोय. आणि त्यामुळे त्यामुळे आम्ही सोबत जे कटकारस्थान करतोय ते तुम्ही आता तुम्हाला सिरियलवर मध्येच बघायला मिळेल. त्यामुळे बघत राहा कॉन्स्टेबल मंजू. माझा काही विषय जरा वेगळा आहे ना थोडासा, त्याच्यामुळे मी स्वागत माझ्या सुनेचं असं जोरदार करणार आहे की म्हणजे लोक असं येताना अशा फुलांच्या पायघड्या असतात, मी काट्यांच्या पायघड्या आणलेल्या असतील. आणि माझी खूप वेगवेगळी स्वप्न आहेत माझ्या सुनेबद्दलची की मला अशी सून हवी होती तिची आणि तशी मला ती मिळालेली नाहीये. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली मी जे काही स्वागत करेल ते असं दणदणीत आणि सातारी ठसक्यात असेल की तुम्हाला ते कळणार पण नाही. म्हणजे ते म्हणतात ना, मम्मी साहेबाशी पंगा म्हणजे साताऱ्यात दंगा. आता जाता म्हणजे होतं एकदम डायलॉग पण होऊन गेलाय तो आता, म्हणजे काहीतरी गडबड पण आहे, सस्पेन्स पण आहे आणि थ्रिलर पण आहे. तिन्ही गोष्टी एकत्र दिसणार आहेत वाटतं आम्हाला आता. मला ना एक पर्सनल प्रश्न विचारायचा आहे की माय लेकी एकत्र आहात, कसा एक्सपिरियन्स आहे? म्हणजे कधी एक्सपेक्ट केलं होतं का तुम्ही की माय लेकी एकत्र काम कराल? आणि ते आता आनंदाच्या चेहऱ्यावर झळकतोय तिघींच्या, बट तरीही कधी एक्सपेक्ट नव्हतं केलं की आम्ही तिघी एकत्र काम करू, पण ती तेजपाल वाघ सरांनी आम्हाला संधी दिली. त्यामुळे आम्ही खूप आभार मानतो त्यांचे. आणि खूप मजा येते तिघींनाही. जो मेन इयर होते आमचे 10वीचं इयर असेल किंवा 12वीचं इयर असेल, आई शूटमुळे आमच्यासोबत नव्हती, त्यामुळे तो सगळा काळ लहानपणापासून ते प्रौढ तरुणपणाचा तो आत्ता आम्हाला एन्जॉय करायला मिळाला तिघी सोबत. आत्ता पण राहतोय सोबत, सगळं काम एकत्र करतोय, खूप मजा येते. हा खरोखरच खूप असा एक वेगळा प्रश्न आहे की म्हणजे मी पण कधीच इमॅजिन केलं नव्हतं, कारण त्यांना अभिनयाची आवड जरा कमी, पण डान्स त्या खूप उत्तम करतात, सुंदर डान्सर आहेत त्या.
मला त्यांच्याएवढं छान डान्स करता येत नाही. तर त्याच्यामुळे मला असं वाटलंच नव्हतं कधी की त्या माझ्याबरोबर स्क्रीन शेअर करतील. पण मला तेजपालने विचारलं की असं-असं, तर मी म्हटलं, "बाबा ऑडिशन घे रीतसर आणि मग हे कर." पूजा म्हणून पूजा कुलकर्णी म्हणून क्रिएटिव्ह होती त्यावेळेस, तर तिने पण बोलवलं ऑडिशन आणि रीतसर ऑडिशन देऊन मग आमचं सिलेक्शन झालं. त्याच्यामुळे ते पण छान वाटतं आणि मी खरंच माझ्या मुलींबरोबर पहिल्यांदा 1 वर्ष झालं एवढा टाईम स्पेंड करतीये. एकच मे प्रोडक्शनला त्याच्याबद्दल थँक यू म्हणेल की कारण त्यांनी ती संधी दिली आणि छान आम्ही एन्जॉय करतोय. म्हणजे या दोघीच माझ्याबरोबर आहेत म्हणून एक कुटुंबाचं वातावरण असं नाही, तर आमची टीमच पूर्ण अशी कौटुंबिक आम्ही सगळं सेटवरती लाईफ जगतोय छान. त्याच्यामुळे छान मजा येते काम करायला. मला ती एकदम शांत आहे ना, तिला विचारायचंय कारण तिने असं वाटतं खूप विचार केला या प्रश्नाबद्दल. ती खूप असं विचार करून असं ठरवत आणि आता मी बोलणार. तर सांग. ऍक्च्युली लहानपणापासून आम्ही आईला टीव्हीवरती बघतोय. तर टीव्हीवरती बघताना आईला म्हणजे आम्हाला वाटायचं की ऍक्टिंग काय करू शकतो आपण, ते रिटेक्स वगैरे देऊ शकतो, सगळं करू शकतो. हसायचं तर सीन आहे, लगेच देऊ शकतो आपण. बट जेव्हा आम्ही पहिल्या दिवशी मला वाटतं 25 जानेवारी ना, 25 जानेवारी 2024, 24. जेव्हा आम्ही पहिल्यांदा करायला लागलो, कॅमेरा समोर आलो, तर आम्हाला अक्षरशः घाम फुटलेला. आईसोबत काम करताना. स्वतःची आई आहे बट तरीही घाम फुटलेला. का ते माहित नाही. पण तेव्हा मम्मीनी आम्हाला आधार दिला की करा, कॉन्फिडन्स दिला की करा, काही नाही होत. म्हणजे खूपच, सुरुवातीला फेम बघून खूप वाटलं होतं की आपण पण करू, आपण पण, हे काय, ये तो बहुत इझी है, हम भी कर लेंगे. पण जेव्हा आम्ही इथे आलो ॲक्च्युअलमध्ये तेव्हा खूप घाम फुटला की बाबा नाही, जे आपण वाटतं आपल्याला की ऐसे ही कर लेंगे, वो वैसा नहीं होता. बहुत उसके लिए स्ट्रगल होता है. हेच सांगेन. म्हणजे जेव्हा स्वतः अनुभव घेतो तेव्हाच कळतं खरं. म्हणजे अनुभव घेऊन तुम्हाला कळाले आता की कसं असतं काम, स्ट्रगल काय असतो. पण तुम्ही ॲज अ आई आणि ॲज अ को आर्टिस्ट म्हणून खूप वेगळा असाल किंवा तुम्ही एकमेकांना तशा नजरेने सुद्धा बघत असाल. पण पहिल्यांदा जेव्हा बघितलं की नाही आता आई समोर उभी आहे आणि मुलगी समोर उभी आहे, तेव्हा काय अनुभव होता किंवा तुमच्या मनामध्ये सुरू असलेल्या भावना काय होत्या? मुलींसमोर अभिनय करताना भावना ही एकच होती की त्यांनी माझ्याकडून जेवढं शिकता येईल तेवढं शिकावं. कारण ॲक्च्युली बाकीच्यांनी सांगणं आणि आईनी सांगणं हा एक वेगळा फरक असतो. आणि सुदैवाने आम्हाला खूप डिरेक्टर्स छान भेटले इकडे, की मी त्यांना हे वारंवार सांगत होते की सीरियलमध्ये काम करत असताना डिरेक्शन टीम महत्त्वाची असते, को आर्टिस्ट पण तितकेच महत्त्वाचे असतात की ते तुम्हाला सांभाळून घेतात. तुमचं हे पहिलं काम आहे. सो ते काम करत असताना प्रत्येकजण तिथला टीम मेंबर महत्त्वाचा असतो तुमच्याकडून ते काम काढून घेताना, आणि इथे सगळं ते सपोर्टिव्ह होतं. त्याच्यामुळे त्यांना सगळ्यांचं सहकार्यामुळे त्या मिळालं आणि त्यामुळे ते छान काम करू शकल्या. पण एक आई म्हणून माझं मात्र सेटवरती वावरताना ते असंच असतं की नाही नाही, हे चुकीचं, हे करू नका, हे असं नाही करायचं, किंवा हे मी थोडी डिसिप्लिनवाली आहे आणि त्याच्यामुळे मी त्यांना ॲक्टिंग करताना रागवते, बऱ्याचदा ओरडते सुद्धा. त्याचा रागही येतो त्यांना की त्या म्हणतात तुझ्यासारखं कसं जमेल आम्हाला. मी म्हटलं जमलं नाही पण प्रयत्न तरी करा ना, तुम्ही प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला ते आपोआप जमेल. असं थोडंसं होतं आमचं सेट. आईसोबत काम करताना खूप मजा पण येते, पण तशीच भीती पण वाटते की बाबा आई सीनमध्ये कुठल्या रागवली तर वगैरे. पण तसं तर ती रागवते कारण की आपण काम चांगलं करावं, उत्तम करावं म्हणूनच रागवते. आणि आईकडे बघून बघून इतके आम्ही डेडिकेटेड व्हायचा प्रयत्न करतोय आता. ती खूप डेडिकेटेड असते सीनमध्ये. तसेच ती खूप कष्ट घेते, 100% त्या सीनमध्ये देणार म्हणजे देणारच. आणि तिचे जे इमोशनल सीन्स असतात त्यामध्ये ती खूप अश्रू असे आणते, ते आम्हाला येत नाही. म्हणजे जे आत्ताची पिढी आहे ती नॅचरली ती नाही येते. आम्ही ग्लिसरीन लावून लावून घेतो, तर ते आम्ही बघत असतो, ऑब्झर्वेशन करत असतो ती कसं करते, काय करते, सीन्स वगैरे. चालेल. तू काय सीनमध्ये जेव्हा इमोशनल सीन असतो तेव्हा आम्ही दोघे एक टू शॉट असतो आमचा, आणि अख्ख्या इमोशनल सीनमध्ये आम्ही दोघे हसतो. का तर ती पण घरातलीच व्यक्ती असल्यामुळे तिच्याकडे बघून हसू येतं. तर मग आई पण समोर असते, आई असे डोळे मोठे केल्यावर आम्ही शांत बसतो. पण कधी कधी आई स्वतःच असते, त्यामुळे आम्हाला आतली गोष्ट सांगितली तर आई स्वतः असते म्हणून आम्ही असतो. ठिकाणी असं होतं की जे चित्तर करायचं म्हणजे ते येतात, तर आमच्या तिघींचा लोक असं गेलं की ते माया असं म्हटलं की आमच्या तिघींनाही हसायला येतं की काय येतं हे आम्हाला असता काय कळलं नाही, पण आम्ही तिघी तेव्हा हसतो. मग बऱ्याचदा असं रिटेक पण होतात. आणि मग माझं असं की एकदा मी फुटले स्क्रीन समोर की मला आवरायला जरा कंट्रोल करणं होती, तर मी आधीच सांगते की तुम्ही हसू नका, कारण मग ते आम्हाला तिघींनाही शक्य होत नाही. ह्या तिघी असल्यामुळे मग आम्ही घरी गेल्यावर पण ती म्हणजे चर्चा असते की आपण का हसलो, नाही हसायला पाहिजे, असं व्हायला पाहिजे. आणि डॅडींचा एक फेमस डायलॉग आहे, माया गप्प बस नाही तर थोबाड रंगवीन. आणि या डायलॉगमुळे आम्ही खूप हसतो डॅडी जे म्हणल्यावर. म्हणजे हा तो डायलॉग याच्यामुळे तुम्हाला हसू फुटतं. पण जेव्हा जेव्हा आईला बघितलं त्या मम्मी साहेबाच्या रूपामध्ये, तेव्हा असं वाटलं होतं की ह्याच्यामध्ये मम्मी साहेब आणि आईमध्ये कुठेतरी फरक आहे की दोघी सेम आहे थोड्याफार? नाही,
दोघींमध्येही खूप डिफरन्स आहे. मम्मी साहेब हे कॅरेक्टर खूपच वेगळं आहे, जे की निगेटिव्ह कॅरेक्टर आहे. आणि आई ही सगळ्या मुलांना सारखीच असते, की खूप प्रेमळ असते, खूप साधीभोळी असते, जी आपल्या मुलांना सक्सेस मिळावं त्यामुळे ती खूप प्रयत्न करते. तर तशी ती रिअल लाईफमध्ये आई आहे. ऑपोजिट आहे एकदम, म्हणजे ती पॉझिटिव्ह आहे इन रिअल लाईफ आणि स्क्रीनवरती ती निगेटिव्ह आहे. ते आहेच, पण त्यातला एखादा स्वभाव असतो ना, जो असं वाटत नाही ही आई आहे. असं अच्छा, ते ते विचारलं. हो, कॉमेडीज जो कॉमेडीचा जॉनर आहे मम्मी साहेबांचा आणि तो इकडचा तो बऱ्यापैकी सेम. कॉमेडी पण तुमच्याकडे बघून असं वाटत नाही की कॉमेडी खूप आम्ही हसतो, म्हणजे आम्ही तिघी जणी जेव्हा घरात असतो ना, आम्ही पहाटे 3-3 वाजे पण आम्ही मैत्रिणींसारख्या गप्पा रिंगण आणि मग काही बावळट जोकवर किंवा काही एखादा शब्द असेल की ही ए असं नाही वगैरे असं म्हणून आम्ही फुटतो आणि 3-3 वाजे पण आम्ही हसत असतो अगदी लिटरली. तर त्याच्यामुळे तो एक आहे, तो की एक कॉमेडी जो सेन्स आहे तो आहे. मी ऑफ स्क्रीन म्हणजे एन्जॉय आणि कॉमेडी खूप करते, किंवा जोक मारणं किंवा असं हसवणं, मिमिक्री करणं वगैरे असं सगळं सुरू असते. एकदम भारी. म्हणजे आई आणि मुली दोघी मजा करत एकदम एन्जॉय करत असाल शूटिंग. मी आता तुम्हा दोघींना मुलींना जर शब्द दिला, शब्द म्हणजे असं सांगितलं की आईसाठी एक शब्द द्या, तर तुम्ही काय द्याल? मायेचा कळस. अं, मायाळू. माया सुर्वे मायाळू. माया सुर्वे मायाळू. माया सुर्वे मालिकेतलं नाव आहे माझं. प्रेमाचा बंध. त्याला भरपूर शब्द येतील. तरी छान वाटलं. तुम्हाला जर ताई तुम्हाला जर दिला शब्द, सांगितलं की मुलींसाठी दोघींसाठी एकच शब्द इंडिव्हिज्युअल आहे, तर तुम्ही काय द्याल? नाही, आई तर मी असं म्हणेल, आता शब्द असं देता येणार नाही मला ऍक्च्युली, पण त्यांनीच मला खरं सांभाळून घेतलं असं म्हणेल, की इथपर्यंतचा प्रवास त्यांच्यामुळे माझा खूप सुखकर झाला. आणि त्या ट्विन्स आहेत, हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं काय म्हणतो गॉड गिफ्ट पण आहे आणि माझं भाग्य आहे की जुळ्या. त्याच्यामुळे काय म्हणू आपण की थोडक्यात माझं प्रतिबिंब. बस. खूप भारी वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. अशी स्माईल एकीची जोडी एकत्र काम करत राहू दे. पुढे खूप प्रोजेक्ट्स एकत्र करा, वेगवेगळे करा, छान करा. तुम्ही जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना आता सांगेल की लग्नाच्या माध्यमातून, म्हणजे आता इथे सत्या मंजूचं लग्न चालू आहे, त्याच्यामुळे तुम्ही सन मराठी पाहत राहा. संध्याकाळी 8 वाजता कॉन्स्टेबल मंजू या मालिकेमध्ये आम्ही तिघीजणी एकत्र तुम्हाला दिसतोय. 1 वर्ष झालं आम्ही आज तुमचं मनोरंजन करत आहोत आणि याच्या पुढेही करत राहू. तुम्ही आजपर्यंत भरभरून प्रेम दिले, असंच प्रेम आमच्यावर राहू द्यात आणि वेगवेगळ्या भूमिकेच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर अजून येत राहणार आहे. सो थँक्यू सो मच. आणि पाहायला विसरू नका 22 ते 26 मार्च सन मराठीवर संध्याकाळी 8 वाजता कॉन्स्टेबल मंजू, सत्या मंजूचं लग्न. धन्यवाद.